महाराष्ट्राने हरवला एक लढवय्या नेता. दादांचा वादा काळाच्या पडद्याआड. नेता सुभाष चौकात श्रद्धांजली. नगर शहर भाऊक. या घटनेनंतर नगर शहर शिवसेना आणि अनिल भैया राठोड युवा मंचच्या वतीने विक्रम राठोड यांनी लावलेल्या श्रद्धांजलीच्या बोर्डावर दादांचा वादा काळाच्या पडद्याआड हे शब्द झळकताच नेता सुभाष चौकात क्षणभर शांतता पसरली. रस्त्यावरून जाणारे नागरिक थांबले. नजर त्या बोर्डावर खेळली आणि अनेकांचे डोळे नकळत पाणावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुलंद, ठाम आणि स्पष्ट आवाज आता कधीच ऐकू येणार नाही ही जाणीव प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. शब्द कमी पडत होते, पण त्या एका ओळीत संपूर्ण महाराष्ट्राचं दुःख उमटलं होतं. काही जण शांतपणे उभे राहिले तर काहींनी डोळे पुसत श्रद्धांजली अर्पण केली. राजकारणापलीकडे जाऊन एक लढवय्या नेता आपल्यातून गेला ही भावना त्या चौकात उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. नगर शहर आजही त्या शब्दांचा अर्थ पचवण्याचा प्रयत्न करत आहे. दादा खरंच काळाच्या पडद्याआड गेलेत ही हळहळ प्रत्येकाच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज महाराष्ट्राचा काळा दिवस, महाराष्ट्रातील राजकारणाचा काळा दिवस. एक महाराष्ट्रातील धुरंधर नेता अजितदादा पवार, म्हणजे मी सांगेल की लोकनेता अजितदादा सारखा आता होणे नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो आज अत्यंत एक गोष्टीचं असं एवढं वाईट वाटतंय. माझं मनापासून एकदा इच्छा होती की मला अजित पवारांना भेटायचं होतं. आधी म्हणजे महाराष्ट्रातले असे काही नेते ज्यांच्यावर जरी ते राजकीय विरोधात असले, राजकीय विरोध असला, वैचारिक विरोध असला, पण एक आवडता नेता म्हणून अजितदादा पवार होते. आज त्यांची दुर्दैव त्यांचा निधन झाला प्लेन क्रॅशमध्ये. तर मी नगर शहर शिवसेनेच्या वतीने, अनिल भैया राठोड विचार मंचाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.